हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. जय श्रीराम, जय हनुमान, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंती होती. त्या दिवशी आम्ही इथे बाबा निमकरोली महाराज च्या मंदिरात गेलेलो. इथे हनुमानची मूर्ती आहे ना, ती झोपलेली मूर्ती आहे. मी ही मूर्ती आपल्या इथे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडचा मोरया गोसावी आहे ना, तिथे बघितली अशी झोपलेली मूर्ती. आणि हे इथे एक असे बोलतात की आपल्या दुनियामध्ये असं 4च मूर्त्या आहेत असे बोलतात. मला माहिती नाही आहे की अशा झोपलेल्या आहेत अख्ख्या ह्याच्यामध्ये, दुनियामध्ये, इंडियामध्ये. तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की सांगा. 6 वाजता निघालेलो. आमच्या घरापासून खूप दूर आहे हे. रात्र पडली होती. जिथे जिथे हनुमानचे मंदिर आहेत तिथे तिथे बघा हे चालू होतं बघा, लाईटिंग वगैरे, आणि दर्शन करायचं वगैरे. आणि लाईटिंगने एवढे सुंदर सगळं झालं होतं ना, आणि एवढं सुंदर दिसत होतं ना त्या दिवशी, हनुमान जयंती दिवशी. हे लिहिले बघा, हे सोते हुए हनुमान की हे 4 ये चौथी मूर्ति है, ऐसे बताई है इन्होंने. तर हे आम्ही इथे पोचलो होतो मंदिरमध्ये. दीड पावणे 2 तासाचा रस्ता आहे. आणि इथे पोचल्या आरती चालू झालेली, तर तिथंच उभं राहिलेलो होतो. हे बघा, आरती चालू होते हनुमानजीची. एवढं सुंदर वाटत होतं आणि एवढं मस्त मंदिर सजवलेलं ना त्यांनी, खूपच छान सजवलेलं होतं. हे बघा, पुन्हा दर्शन करत होते ते. नंतर इथे पूर्ण दिवस सुंदरकांडचं पूर्ण दिवस हे होतं, पाठ होता, हनुमान चालीसाचा पाठ होता. आणि शनी रवी पण इथे हनुमान चालीसे पाठ आणि हा सुंदरकांडचा बी पाठ ठेवतात. आणि गर्दी बघा किती सगळी होती, भरपूर गर्दी होती इथे. आणि बाबा निमकरोली महाराजांचं पण इथे दर्शन होऊन जातं. इथे आलं की एवढं सुंदर वाटतं ना, बाबा निमकरोली महाराजांचं इथे दर्शन झालं की खूप छान वाटतं. जिथे बघेल तिथे आज हनुमानजींच्या मंदिरमध्ये गर्दी होती. जय श्रीरामचे पूर्ण यासाठी पडदा लावलेले. हे राहिले बाबा निमकरोली महाराज. कोण बाबा निमकरोली महाराजांना जाऊन आले मेन ह्याच्यामध्ये, मूळ स्थानमध्ये, नक्की सांगा मला. आमचं पण कधी जायचं होतं काय माहिती. जेव्हा बोलावून येतं देवाचं तेव्हाच आपण जातो, म्हणतात ना, दर्शन करायला तेव्हा. हे ते समोर बरोबर नदी आहे. हे बघा, इथून एकदा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला असेल, तिथून कासव दर्शन करायला आलेलं हनुमानजींचं मंदिरमध्ये, आणि नंतर दर्शन करून निघून गेलेलं. म्हणजे कसा हा चमत्कार असेल ना. आणि शनिवारीच आलं होतं, तर त्यांनी व्हिडिओ शेअर केले होते सगळे याला, व्हॉट्सअपला. नंतर प्रसादी पण पूर्ण दिवस इथे चालू होते आज. आणि शनी रवी पण प्रसादी चालू असते. लहान मुलांना आणि जे अनाथ मुलं आहेत त्यांना पण इथे दिवसभर प्रसादी आणि त्यांचे शाळेचे कपडे, पुस्तकं, वही वगैरे असं सगळं देतात इथे. एवढं सुंदर वाटत होतं ना, एवढं मस्त. बघा नाही किती पूर्ण लाईटिंग आणि एवढं गर्दी वगैरे, खूप मस्त वाटत होतं इथं आले तेव्हा. आणि आम्हाला एवढं लांब पडतं नाही, त्यामुळे कधीतरी येते मी इथे. मला वाटतं 3-4 वेळाच आले असेल इथे. नंतर दर्शन करून झाले की इथे प्रसादी घेतला होता आम्ही. प्रसादला पण लाईन लागले बघा इथे. प्रसादमध्ये लाडू होता. सकाळचं काय वेगळं असेल ते माहिती नाही. संध्याकाळी लाडू होता. नंतर भाजीपाव आणि पुलाव होता. का तर जसं जसं गर्दी वाढेल तसं त्यांचा मेनू चेंज झाला असेल. हे बघा, गर्दी पण खूपच होती इथे. आणि एवढं छान वाटतं ना. हनुमान जयंती दिवशी तर आम्ही गेलो होतो ना माझ्या माहेरी, कराडच्या तिकडे नावडीला. एवढं सुंदर सजवलं जातं ना मंदिरात. सकाळी पहाटे 3 वाजता त्यांचा पाळणा वगैरे करून हे करतात. मस्त मंदिरचं करतात हे सगळं. नंतर आम्ही तिथून नंतर इकडे पुढे आले की आम्ही बर्फाचा गोळा खाल्लेला होता, चॉकलेटवाला, कॅडबरी. या सगळेजण खायला.
कसं वाटलं हे हनुमानजींचं मंदिर नक्की सांगा. जय श्रीराम, जय हनुमान. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम.